मला माझ्या एका क्लायंटकडून फोन आला, की तुम्हाला एल-अँड-टी मधनं फोन येईल. मला एल-अँड-टी मधनं फोनही आला. लगेच दुसऱ्या दिवशी फोन आला. एल-अँड-टीचे व्ही-पी बोलत होते. एल-अँड-टी कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी जी आहे, ज्याचा पिथमपूरमधला प्लांट होता. तर त्यांच्या केसमध्ये बॉटलनेक इश्यू ज्याला म्हणतात, त्या प्रकारचा बॉटलनेक इश्यू. तर रोजचं फॅब्रिकेशन जे त्यांचं व्हायचं, ते फॅब्रिकेशन 120 टनाचं व्हायचं आणि वर्सेस गॅल्व्हनायझिंग करणं हे जे व्हायचं, हे 100 टनाचं व्हायचं. आता त्यांचा प्रॉडक्ट काय होता? तर आपण जे रस्त्यावरती किंवा डोंगरांमध्ये किंवा नद्या क्रॉस करताना ब्रिजवरती हे उंच मोठाले टॉवर बघतो, ज्याला ट्रान्समिशन टॉवर असं म्हणतात, ज्याच्यापासून आपल्याकडे वीज येते. हे जे टॉवर असतात ते टॉवर मॅन्युफॅक्चर करतात. त्यांनी जेव्हा हा प्रॉब्लेम सांगितला की 120 टन माझं फॅब्रिकेशन होतं आणि 100 टनच माझं गॅल्व्हनायझिंग होतं, जी दुसरी प्रोसेस आहे त्याच्यानंतरची, त्याचा इम्पॅक्ट काय होणार मला सांगा. रोज प्रोडक्शन चालू आहे, 25 दिवस प्रोडक्शन चालू आहे. या केसमध्ये आरामात रोजचं 20 टन मागं राहत गेलं, जे गॅल्व्हनाइज झालं नाही. असं 25 दिवसामध्ये 500 टन की जे गॅल्व्हनाइजच नाही झालं. आता ते मी जर का 100 टनाच्या प्रोसेसनी करायला गेलो तर माझे पुढचे 5 दिवस गेले. ज्या वेळेला मला ते त्यांच्या कारखान्यामध्ये घेऊन गेले पिथमपूरच्या, त्यावेळेला 3,500 ते 4,000 टन एवढं ब्लॅक मेटल म्हणजे अनगॅल्व्हनाइज्ड मटेरियल हे संपूर्ण कारखान्याच्या प्रिमायसेसमध्ये पसरलेलं होतं. आता त्या कंडिशनमध्ये ती लोक एल-अँड-टी सारखी कंपनी जी आहे, ज्या कंपनीमध्ये पहिल्यांदा कन्सल्टंट त्यांनी नेमला या गोष्टीसाठी, तो मी गेलो. आता ह्या एवढ्या मोठ्या कंपनीला, हायली टेक्निकल कंपनीला, जिथे IITians आहेत, त्यांना हा प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करता आला? सिम्पली कारण आहे असं की वर्षानुवर्ष एकच गोष्ट त्याच पद्धतीने केल्यामुळं बाहेरून माणूस आल्याशिवाय चुकतंय काय हे दिसत नाही. जसं सिम्पली आपल्या शर्टाचं एखादं बटन तुटलेलं असेल किंवा तुटलं तर आपल्याला कळत नाही, समोरच्या माणसाला ते कळतं. सेम वे मी जेव्हा कन्सल्टंट म्हणून तिथे गेलो तेव्हा त्यांची प्रोसेस बघितली. गॅल्व्हनायझिंगच्या प्रोसेसमध्ये सिम्पली ते काय करत होते, 7 टँकची आधी प्रोसेस असते. म्हणजे 1.25 टनाचा एक लोड घेतात, संपूर्ण क्रेनला अडकवलेला असतो आणि ते वेगवेगळ्या टाक्यांमध्ये डीप करत पुढे घेऊन जातात. आता हे डीप करून ते मटेरियल जे असतं ते क्लीन होतं, अँगल्स क्लीन होतात आणि हे क्लीन झालेले अँगल असतात हे गॅल्व्हनायझिंगच्या टँकमध्ये बुडवतात आणि बाहेर काढतात. प्रॅक्टिकली 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ गॅल्व्हनायझिंगला या प्रोसेसला लागत नाही. आता ते काय करायचे, 1.25 टनाचा लोड घेऊन ती क्रेन फिरायची आणि एका तासामध्ये 4 राऊंड करायचे. 20 तास चालायचे. 1.25 टनाच्या हिशोबाने सिम्पली एका तासामध्ये 5 टनाचं मटेरियल त्यांचं गॅल्व्हनायझिंग व्हायचं. 20 तास फॅक्टरी चालली की 100 टन व्हायचं. मी त्यांच्याबरोबरच तिथं उभं होतो. कंपनीचा व्ही-पी माझ्याबरोबर होता आणि मी तिथल्या लोकांना विचारलं की तुम्ही हे 4 राऊंड करताय, म्हणजे 15 मिनिटाची एक राऊंड करताय. आपण थोडं काहीतरी केलं आणि थोडा बदल केला तर आपण 4 राऊंडच्या ऐवजी 5 राऊंड करता येतील का आपल्याला? म्हणजे 15 मिनिटाचा एक राऊंड आहे, तो 12 मिनिटाचा करायचा. प्रत्येक राऊंडला फक्त 3 मिनिटं कमी करायचे. कॅन वी डू दिस? त्या लेबरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता तो म्हणाला सहज करू शकतो. इथे 2 क्रेन आहेत म्हणाला, एका क्रेननी आणतो आणि दुसऱ्या क्रेननी गॅल्व्हनाइज झालेलं मटेरियल उचलून घेऊन जातो. करू शकतो. म्हणलं दाखव करून. त्यांनी करून दाखवलं. त्यांनी 5 नाही 6 फेऱ्या केल्या. आता प्रोडक्शन जे होतं ते जर का मी 5 फेऱ्या केल्या तर सिम्पली प्रत्येक फेरीला माझं 1.25 टन वाढलं. म्हणजे प्रत्येक तासाला 1.25 टन वाढलं. 20 तासामध्ये 25 टन वाढलं. तुम्हाला हवं आहे 120 टन, मी दिलं 125 टन. आता ही गोष्ट इतकी सहज साधी सोपी आहे, याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये मी काही केलं नाही. फक्त एक प्रश्न विचारला की अरे 3 मिनिटांनी आपण तो जो रन आहे त्याचा तो कमी करू शकतो का? करता आला, झाला. आणि हायेस्ट प्रोडक्शन आम्ही तिथे घेतलं ते 192 टन घेतलं. एका तासामध्ये 100 टन करता ज्यांना नाकेनऊ आले होते तिथं 192 टन प्रोडक्शन घेतलं आम्ही. आता ते जे कंपनीचे व्ही-पी होते त्यांनी जे पुस्तक लिहिलं या सगळ्या प्रोसेसवरती, त्या प्रोसेसमध्ये त्यांनी माझं नाव लिहिलं की कशा पद्धतीने आम्ही एकदम वेगळा विचार ऐकला. टॅक्ट म्हणजे काय, टाईम म्हणजे काय, सायकल टाईम म्हणजे काय, ह्याच्या टर्मिनॉलॉजीत इतकी वर्ष इंजिनिअरिंग करून आम्हाला माहीत नव्हत्या. त्या एका कन्सल्टंट म्हणून आम्हाला कळल्या, कारण तो बाहेरून बघतो. तो प्रत्यक्षामध्ये बुडणाऱ्या जहाजामध्ये नसतो, तर तो विमानात आहे आणि तो वरून बघून तुम्हाला सांगतो की अरे इथे भोग पडलाय, इथं मुजव, अरे इथे काम करायला पाहिजे. ही गोष्ट सांगायचं काम कन्सल्टंट करत असतो. कन्सल्टंट इम्पॉर्टंट असतो तो ह्या गोष्टीसाठी की तुम्हाला एक थर्ड पार्टी अँगल तुमच्या सगळ्या प्रोसेसवरती मिळतो. अदरवाईज तुम्ही त्याच प्रोसेस वर्षानुवर्ष करून त्या तशाच करत राहता आणि तुम्ही जेव्हा प्रोसेस तशाच करत राहता तेव्हा रिझल्टही तसेच राहतात. बदललेला रिझल्ट हवा असेल तर बदललेला व्ह्यू हवा आणि तो व्ह्यू देण्याचं काम कन्सल्टंट करत